चला पुढील मॅच गिरीज 11 आणि आपण पाहतो गिरीज संघ आपला एक 12 मॅन पाठवा आणि फलंदाज आपण सर्व इथूनच समन्वय कक्षाकडूनच आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. रावर 11 आणि गिरीज 11 आपल्याला पाहायला मिळतात आणि रावर 11 संघ सध्या टॉस जिंकलेला आहे आणि त्याने प्रथम गिरीज 11 संघ टॉस जिंकतोय आणि फिल्डिंग त्याने घेतलेली आहे आणि रावर 11 संघाला प्रथम फलंदाजाने आमंत्रित केलं गेलं आहे. दोन्ही संघाचा एक 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय. रावर संघाने इथूनच मैदानाच्या आत जायचे तो संघ उपस्थित आहेत आपल्या समवेत. प्रत्येक संघाला ही सूचना असेल बघा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर तुम्ही जिंकण्याची जिद्द ठेवली तर आता आपण बघितलं डोळ्यासमोरच बघितलं की 10 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड झाल्या आहेत. हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काही अनिश्चितता क्रिकेट खेळ हा घडला जातोय. पुन्हा एकदा महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे रावर 11 आणि गिरीज 11 या दोन संघामध्ये. सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड फेरीकडे आपण सध्या वळतोय. हर्ष आणि ओमकार ही जोडी मैदान ओंकार याला आपण पाहू शकतोय आणि त्याच्या समवेत विनीत सध्या गोलंदाजी मार्ग आहेत. ओंकार आणि हर्ष ही जोडी मैदानाची आत आपल्याला पाहायला मिळते. सामने होते सुरुवात 3 षटकांचा मॅच. पहिला चेंडू असेल हर्ष हलक्या हाताने डिपेंड करायचा होता. पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन केला होता. द्विधाव परिस्थिती होता. हा चेंडू जातो निर्धाव. चांगली सुरुवात गिरीज 11 संघाची पहिल्या चेंडू पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिला तर विनीत याला आपण पाहू शकतोय गोलंदाजी मार्कवर. बघा गोलंदाजाकडे छोटासा चेंडू पण त्या चेंडूच्या जोरावर तो मॅच जिंकू देऊ शकतो दाखवलाय. ऑन साइडला बिडॉनच्या डोक्यावरून बिग 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 ब्लास्ट 6 धावा. तर बघितलं पहिला चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळायचा प्रयत्न पण दुसऱ्या चेंडू तुटून पडला. त्याच्या रडार मध्ये त्याच्या झोन मध्ये त्याच्या इलाक्यामध्ये चेंडू आलाय. लगेच त्या चेंडूला फेकून दिलं बिडांच्या वरून 6 धावांसाठी. षटकाराने आपलं खातं ओपन करतो मिस्टर हर्ष. याला आपण पाहू शकतोय पहिल्या फेरीतील मॅच मध्ये पाहिलं होतं ते 64 धावा या संघाने जमवल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. गिरीज 11 संघाने देखील ती मॅच पाहिली होती की त्यांच्याकडे ती जबरदस्त बॅटिंग आहे. त्यानंतर जर पाहिलं तर जयेश अजून यायचा बाकी आहे. त्याने मात्र गेल्या मॅच मध्ये 11 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्या. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हाय हँडसम षटकार. थँक्यू. बघा एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा फलंदाजी दाखवली आहे. का मला ओपनिंगला पाठवलाय कारण नॉकआउट मॅच आहे. आता एका फेरीतून आपण दुसऱ्या फेरीकडे दाखल झाला आहे. 3 चेंडू आणि 12 धावा आणि पुन्हा एकदा संधी आता आली की षटकाराची हॅट्रिक साध्य करण्याची. या स्पर्धेमध्ये आपला शिक्कामोर्तब करण्याची. वसंत सृष्टी चषक 2023 मधली 30 षटकाराची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का? उत्तर दिला हर्ष हा फलंदाज. यस गेला आणि बाहेर पडला. 6 धावा. बिग 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 हिट. कालच्या दिवसामध्ये आपल्याला संध्याकाळ 4 नंतर षटकार पाहायला. आज सकाळच्या सत्रावरून आपल्या षटकांची आतषबाजी. जरी मैदानाच्या आत ऊन आहे मात्र षटकार चौकारांचा पाऊस पडताना दिसतोय. हर्षाची बॅट टळताना दिसतंय. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर 6 आणि या हरची बॅटिंग पहा. सुंदर अप्रतिम दर्जेदार बॅटिंग. पुढील बॉल हा चेंडू सोडून दिलाय. पाहूया नाही आहे ऑफ स्टंप वरती जास्त सफळ झाला होता. पंचाने नाळ ओळखलाय. डॉट चेंडू होतोय. आता कुठे सुटकेचा निश्वास घेतला असेल गोलंदाज विनीत त्याने की पहिल्या 3 चेंडू आपला खूप मार पडलाय. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा आहेत. पुढील बॉल हा चेंडू थोडासा बॅटच्या खाली राहतोय.
पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात निघून जातोय. तर इथे आपण पाहतोय पाहता पाहता पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला जातोय. 3 षटकार येतात, 3 डॉट चेंडू येतात. 3 षटकाचा आपला मॅच पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये अजून किती धावा येतात. आता ओंकार आहे तो स्ट्राईक वर जाईल. तो कशा पद्धतीने खेळतात पुढे जाऊया आपण डीजेकडे, नंतर येऊया मॅच कडे. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईचीच हवा. सध्या मैदानाच्या आत हवेचा वेग देखील वाढलेला आहे. जे उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यांच्यासाठी ऑन साईडला आपण पाहिलं लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट, लॉंग लेग, स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये वेगाने हवा वाहते. असं म्हटलं जात आहे की हवा वारा तिथेच मारा. सध्या 3 फटके आपण पाहिले तर छान पद्धतीने खेळलाय. बॅटच्या रडार मध्ये जसे जसे आले त्याला मात्र त्याच्या बाहेर फेकलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. बाद आपण धावा पाहिले त्या टोटल 18 धावा. नवीन गोलंदाज येतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये केतन. स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. बोटांची जादू हा दाखवेल का की ओंकार त्याला चांगलं प्रत्युत्तर देईल. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळून काढा. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये. चांगलं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एकच धाव मिळेल इथे ओंकारला. ओंकार देखील आपलं खातं उघडतोय आणि सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडला येतोय. सध्या जो भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाज आहे हर्ष याला स्ट्राईक आणलं जात आहे. 6 चेंडूला सामोरे गेलाय. 18 धावा त्याच्या वैयक्तिक स्वतःच्या नावावर आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली ते 19 धावा. फुलटॉस चेंडू सोडून दिलाय. नो चेंडूचे संकेत येतात, फ्री हिटचे संकेत येतात. उघडा डोले पहा नीट. आता हर्षसाठी हा चेंडू आहे फ्री हिट. संधी लायसन सगळं काही आहे. आता खेळा मोठा फटका नाही. हा चेंडू निघून जातोय. ऑफ ब्रेक आपल्याला लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतात. 20 धावा सध्या फलकावरती लागतात. निर्धाव निघून जातोय. पुढील बॉल. हा चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. लगॉन क्षेत्ररक्षक आहे तो करत नाही कुठली चूक. त्याच्या हातामध्ये हरची विकेट आणि मोठा झटका लागतोय. तो म्हणजे आपण जो संघ पाहतो सध्या रावार 11 संघाला. वाडीन पोपै पीक आया. वाडीन पोपै पीक आया. मंगारी बघ ना गो मालिक दिक आया. वाडीन पोपै पीक. नवीन फलंदाज गेल्या मॅचचा हिरो ज्याने मात्र जबरदस्त फलंदाजी केली होती. 11 चेंडूमध्ये 33 धावांची तो जयेश मैदानाच्या आत गेलाय. 11 चेंडूमध्ये 29 धावा त्याने जमवल्या होत्या. तो जयेश मैदानाच्या आत दिसतो स्ट्राईक एंड कडे. 20 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. रावार 11 संघ सध्या फलंदाजी करतोय आणि गिरीज 11 संघ त्याला रोखण्यासाठी मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करतोय. हर्ष 18 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर आलाय. 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले होते. षटकारची अटॅक त्याच्या बॅटमध्ये पाहिली होती. नवीन फलंदाज जयेश गेला. जयेशसाठी व्यूहरचना जर आपण पाहिली ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. चला पुढील बॉल. जयेशसाठी चांगला लेफ्ट ब्रेक चेंडू पाहायला मिळते. स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्या फिरकीच्या झाडामध्ये सध्या आपण पाहतो की रावार 11 संघाच्या फलंदाजाला आपण इथे पाडण्यात यश आलेले आहे. ते गिरीज 11च्या गोलंदाजांना सध्या धाव फलकाची स्थिती आपण पाहिली तर धावा आहे त्या 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आले होते. 3 बिग ब्लास्ट आपल्याला पाहिले होते हर्षच्या बॅट मधून. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये बघा फिरकी आली की फलंदाज थोडे दचकले जातात. हा टेनिस गेम आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलाय. तुम्ही ग्रामीण क्रिकेट बघा किंवा शहरी क्रिकेट बघा. या दरम्यान आपण पाहतो चेंडूला खेळून काढाय मिडऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. त्याचा फायदा जयेश आणि ओंकार घेताना दिसत आहेत आणि ते 2 धावा या परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय.
धावसंख्या झाली ती 23. सचिनजी पाटील उपस्थित आहेत त्यांच्याकडून षटकाची हॅट्रिक करा आणि 500 कमवा. विकेटची हॅट्रिक घ्या आणि 500 कमवा. बघा गोलंदाजांसाठी देखील पारितोषिक आहे आणि फलंदाजांसाठी देखील पारितोषिक आहे. एक चांगलं गुण व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. सचिन दादा पाटील पुढील बॉल. त्याच नावामध्ये एक सरळ बॅटचा वापर आणि चेंडू वन बाऊ सीमारेषा पार आला ह्या बाऊ सरकार. कारण जितकं तुम्ही सरळ बॅटने केलात ना तितक्या धावा तुमच्याकडे येतील, वाळल्या जातील. त्यांचा वेग आहे तर तुमच्याकडे येणारच आहे. कारण जर आपण पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर, सचिनला नेहमीच त्याची गुरुवर्य सुनील गावस्कर नेहमीच सांगायची की सचिन नेहमीच सरळ बॅटने केले जा, सरळ बॅटचा वापर करत जा. आणि तोच काय फंडा त्याने ऐकला आणि त्याच्यानुसार तो वागला, त्याच्यानुसार तो खेळला आणि आज तो या क्रिकेटच्या विश्वामध्ये देव बनलाय. धावसंख्या झाली ते 27. 27 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ अजून बाकी आहे. 2 षटकामध्ये 27 पर्यंत मजर मारली गेली आहे. जयेश आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याने फेस केला 1 बॉल. खातं त्याला ओपन करायचं आहे. ओंकार मैदानाच्या आत आहे, त्याच्या बॅटमध्ये आता आपण एक षटकार पाहिलाय. तो 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येमध्ये खेळतोय. हर्षने चांगली सुरुवात करून दिली आहे. तो 18 धावा बनून मैदानाच्या बाहेर आलाय. शेवटच्या षटकामध्ये अजून किती धावा येतात ते पाहण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पूर्वेश याला आपण पाहू शकाल. समोर फलंदाज जर पाहिला स्ट्राईक गेन कडे मिस्टर जयेश. 27 धावा सध्या फलकावरती आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपल्याला 2 या संघामध्ये पाहायला मिळतात. दिग्गज संघ आहेत रावर 11 आणि गिरीज 11. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्यामध्ये. चेंडूचा लॉंग चेस करीपर्यंत उचलेपर्यंत फुल करेपर्यंत 2 धावेची संधी होती आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 29. 1 गडी बाद. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिला चेंडू या षटकात संपला गेलाय. पूर्वेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ओंकार आणि जयेश जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा कार्पेट रोल प्रमाणे चेंडू खेळून काढायला चेंडू येतो या मिडल क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये, त्याचा फायदा घेतला गेलाय. गुड कॉल आणि चांगली भागीदारी. विकेटच्या मधोमध चांगली दौड पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केले जातात. धावसंख्येत थोडासा फरक पडतो. धावा होतात त्या 31 धावा. पहिल्या दोन्ही चेंडूवर 2 दुहेरी धावा येताना दिसतात. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या ती 31 धावा. अजून 4 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे. या 4 चेंडूवर अजून किती धावा येतात, टार्गेट काय सेट केलं जात आहे रावर 11 संघाकडून गिरीज 11 या संघापुढे. पुढील बॉल पूर्वेश सज्ज होतोय. जयेशने सरळ बॅटने वापर केलाय. स्ट्रेट टू द बॉल केलाय. 1 धाव तर पूर्ण केली गेली आहे. 1च धाव मिळेल. एका धावीत काही मिळत नाहीये. आता आपण पाहतोय की ओंकार सध्या स्ट्राईक एंडकडे जातोय. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. 32 धावा फलकावरती लागल्या जातात. पूर्वेश देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज केतन यांनी गोलंदाजी केली होती. धावसंख्या 32. पुढील बॉल. या दरम्यान चांगला एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळतात. चेंडूची लॉंग चेस आहे आणि चेंडू जिंकतोय की क्षेत्ररक्षक आणि ते उत्तर आम्हाला मिळालंय की हा चेंडू सीमारेषे पार फरार. 4 धावा. धावा कशा येऊ द्या, परंतु एक चांगला क्लासिकल फटका आपल्याला पाहायला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि 4 धावा. क्षेत्ररक्षक त्याचा प्रयत्न केला चेंडू अडवण्यासाठी. धावसंख्येत फरक पडतो. या चौकाऱ्या धावा होतात त्या 39 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत या पहिल्या डावामधील. पुढील बॉल. सुरेख बॅटच्या रडामध्ये चेंडू आला, परंतु तितकंच चांगला प्रेक्षणीय, दर्शनीय, अतुलनीय, नयन रम्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. विकेटचं बदल.
ठीक आहे. चला शेवटचा चेंडू असेल. यापुढील सामना सतपाळे विरुद्ध मंगलमूर्ती. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चला सतपाळे संघाचा कर्णधार आणि मंगलमूर्ती आपण देखील लगेच या टॉस साठी. शेवटचा चेंडू शेष आहे. 36 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला डाव इथे संपण्याच्या मार्गावरती आहेत. एक चेंडूचा खेळ बघ आहे. विकेट नुकताच या चेंडूवरती झेलची फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे ओंकार आणि नवीन फलंदाज मैदानात गेलाय निहार. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी निहार. शेवटचा चेंडू असेल निहार साठी आणि आपण गोलंदाज पाहतोय पूर्वेश. चांगला हेलिकॉप्टर मात्र तो हेलिकॉप्टर कार्पेटवर जातोय. इथे थोडस चुकी झाली होती. चांगली बॅकअप इथे दिली जाते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न इथे सुरू आहे. 2 धावा मिळतात. पहिला डाव इथे 38 धावांवर संपतोय. 39 धावांचा टार्गेट असणार आहे ते विजयासाठी. चला लगेच आपण गिरीश 11 आपण लगेच बाहेर या आणि लगेच आपण रावण 11 संघ लगेच मैदानात आवा घ्या. तत्पूर्वी मंगलमूर्ती आणि सतपाळे मंगलमूर्ती आणि सतपाळे संघ आपण लगेच या आपल्यामध्ये टॉस केला जाईल. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा धिड़क धिड़क मल्हारी. थँक्यू डीजे. चला सतपाळे आणि मंगलमूर्ती या संघामध्ये टॉस केला जाईल. मिस्टर हर्षल आपण व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हा आणि गिरीज 11 संघ आपण सर्व टीम घेऊन या आमच्या समन्वय कक्षामध्ये. गिरीज 11 मैदानाच्या आत जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी उतराल तेव्हा आमच्या समन्वय कक्षामधूनच आपण जायचं आहे. गिरीज 11 आवाज पोहोचतोय आमचा. या गिरीज 11 आपण इथूनच मैदानाच्या आत जायचं आहे बॅटिंगसाठी. समोरच्या कक्षामध्ये तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था इथे सुरळीतपणे आम्ही केलेली आहे. पूर्ण टीम आपण या. 39 धावांचं लक्ष. प्रतिषटक विचार केला तर 13 धावांची सरासरी असेल. रिक्वायर्ड रन रेट 13 आणि रावण 11 संघ आपण लगेच जी काही आपली चर्चा असेल जो काही आपला आखणी असेल योजना असेल या मॅच डिफेंड करण्यासाठी या धावा डिफेंड करण्यासाठी मॅच जिंकण्यासाठी लवकर करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. सतपाळे आणि मंगलमूर्ती संघाचा कर्णधार कृपया करून कॉम्युनिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला नाणेफेक करायची आहे.
थँक्यू चला वेलकम मंगलमूर्ती बॅक संघाचा कर्णधार मंगलमूर्ती मंगलमूर्ती संघ जरा कमिटीला सहकार्य करायचंय. संदीप मयूर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. त्यानंतर त्यांचे समर्थक योगेश चला 39 धावांचं लक्ष आहे. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये पूर्वेश आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकतोय सागर. पहिला बॉल हलक्या हाताने ढकलून दिलाय. चेंडू जातोय शॉट पॉइंट ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाते आणि निहारच्या या पहिल्या चेंडूवरती 1 धाव परिपूर्ण करून आपलं इथे खातं ओपन करतोय पूर्वेश. सागर आता स्ट्राईक एंडवर आलाय. प्रति षटक 13 ची सरासरी आहे. हवेचा वेग आता ऑन साईडला वाहताना दिसतोय मैदानाच्या बाजूने. जर एरिया आपण पाहिली उजव्या हाताच्या फळांसाठी लॉंग लेग स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑन बघा. आणि त्या क्षेत्रामध्ये मिड विकेट ठिकाणी क्षेत्ररक्षण खेळ आहे परंतु झाली चूक. पकडा कॅच झिंका मॅच सोडा कॅच आणि हरा मॅच असं म्हटलं जात आहे. मंगलमूर्ती संघ कर्णधार या लवकर. संदीपजी मयूर आमचा आवाज तुमच्यामध्ये पोहोचत असेल तर लवकर लवकर या. सतपाला संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कर्णधार कुंदन मंगलमूर्ती. चला 2 चेंडू आणि 3 धावा फलकावरती लागले आहेत. हा फटका सरळ बॅटने खेळलाय. चेंडू लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये बघा. अजून चेंडू सापडत नाहीये. त्याचाच फायदा इथे उचलला जातोय. हवेचा वेग आजच्या दिवसामध्ये मात्र येतोय आणि ऑन साईडला हवेचा आता वारा तिथेच मारा हा प्रकार हे सूत्र आता हे दुपार सत्रामध्ये फलंदाज घेतील का पाहूया. ऑन साईडला सध्या हवेचा वेग हा खूप वेगाने आहे. पुढील बॉल या दरम्यान पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन ठिकाणी वर डीप थर्डमॅन ठिकाणी निघून जातोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे एकवरल्या जातात परिपूर्ण केल्या जातात आणि दुहेरी धाव जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते या धाव फलकावरती. एकूण 7 आकडा 7 धावा जमा होत आहेत. प्रति षटक आपण जर विचार केला तर 13 धावाची सरासरी आहे. 39 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं गिरीज 11 या संघापुढे. पुढील बॉल या दरम्यान पुन्हा एकदा बॅटचा इथे चालेल. थोडीशी चूक लॉंग चेस इनटू द फिल्डर परंतु त्यांना अडवण्यात यश मिळतंय. 1 धाव 2 धाव आणि पाहता पाहता 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. बघा चांगला माइंडसेट आहे. जरी हवेचा वेग ऑन साईडला असला तरी मात्र सिंगल डबल ला प्राधान्य देण्यात यश आलेलं आणि त्या सिंगल डबलला प्राधान्य दिल्यामुळे 5 चेंडूमध्ये 13 धावा झाल्या 10 धावा झालेल्या आहेत. प्रतिषटक आपण पाहतोय 13 ची सरासरी आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. जर या चेंडू एखादा मोठा फटका आला तर ती सरासरी होती जी रिक्वायर करण्याची आवश्यकता होती ती मात्र आवश्यकता पूर्ण केली जाईल. गिरीज 11 निहार सज्ज होतोय. नाही जोरदार लाऊड अपील परंतु नाही. एकच धाव मिळेल आणि नाही या पंचांनी आउट इथे डिक्लेअर केलेला आहे. पहिला खेटका इथे खेळ संपला गेलाय आणि इथे आपण पाहतोय की पहिल्या विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालंय. बोलूया आपण तिथे नंतर या मॅचकडे. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार कुंदन. विजय संदीप मयूर. चला या लवकर आपण टॉस साठी थँक्यू डीसी. चला मंगलमूर्ती संघ कर्णधार या लवकर. सतपाल संघाचा कर्णधार कधीपासून उपस्थित आहे इथे.
पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि सध्या आपण पाहतोय की अमर गिरीज 11 संघाला जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी विचार करतोय तर अजून 28 धावांची गरज आहे. संघ आणि सतपाळे संघाचा नाणेफेकी होते. कॉल असेल सतपाळे संघाचा. चला टॉस देखील होतोय तिथे आणि आमच्या नजरा छापा आणि सतपाळे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. त्यांचा निर्णय काय तो मी विचारतो. आम्ही बॅटिंग घेऊ पहिला. सतपाळे संघाने बॅटिंग निवडली आहे. काय टार्गेट तुम्ही ठेवतील मंगलमूर्ती संघासमोर? जास्तीत जास्त आम्ही 40 पर्यंत न्यायचा स्कोर करू 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये. अंपायर आणि, डिसिजन? मंगलमूर्ती संघाला विचारेल तुम्ही किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील त्यांना? आम्ही 30-35च्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चला डिसिजन आहे वाईट चेंडू नाही आहे. चेंडू गणला जाईल. पुढील बॉल. या दरम्यान आपण पाहू शकतोय हा चेंडू वाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकित नवीन फलंदाज आहे. सध्या स्थिती आहे की 10 धावा आहेत आणि 2 गडी बाद आहे. अजून 28 धावांचं लक्ष्य आहे. अमर गिरीज 11ला चांगली फलंदाजी करावी लागेल. जे सध्या प्रेशर आहे समोरच्या गोलंदाजांचे आणले ते प्रेशर कुठे तुम्हाला कमी करावं लागेल. पुढील बॉल. या दरम्यान प्रेशर रिलीज करायला एक फटका येतोय. चांगला फटका लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. त्याचा फायदा घेत लगेच एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेत केलं जात आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहतोय आपण 12 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे. 2 संघामध्ये 13 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे अजूनही विजयासाठी विचार आपण करतोय तर 25 धावांचं लक्ष्य आहे. 11 चेंड. पुढील बॉल. 13 धावा सध्या फलकावरती पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि विचार आपण करतोय तर अजूनही नो चेंडू. यावेळेला नो चेंडू आहे. यावेळेला फ्री हिट आहे. आता एक संधी आहे. आता थोडंसं प्रेशर रिलीज करण्यासाठी अमर गिरीज संघाच्या फलंदाजाकडे एक लायसन असणार आहे. जर या चेंडू एखादा मोठा फटका येतोय तर त्यांच्यासाठी देखील चांगली बाब असेल. परंतु समोरचा संघ जर पाहिला रावण 11 संघ तो देखील चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय. अर्शवरती प्रेशर काय आलंय ते कळत नाहीये कारण पहिल्या षटक जर पाहिलं निहारचा खूप छान पद्धतीने त्याने हाताळलं होतं. त्यानंतर अर्शचे 2 चेंडू मस्त होते. त्यानंतर थोडंसं त्याच्यावर प्रेशर येत आहे अशी स्थिती सध्या मैदानाच्या दिसते. धावांची गती जर आपण पाहिली तर 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी. फ्रीडचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावची स्वरूपात फक्त या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकतोय. 2 धावा मिळतात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होत आहे ते एकूण 16 धावा. या षटकाचा आपण विचार करतोय तर 1 आणि 2 आणि कमीत कमी 2 चेंडू इथे फेकून झालेले आहेत. किती? 3 चेंडू फेकून झालेले आहेत म्हणजे उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. पुढील बॉल. खेळायचं होतं सरळ बॅटने. बॅटच्या रडारमध्ये झोनमध्ये इलाक्यामध्ये चेंडू येत नाहीये. एकच धावा सॅक्रिफाय होतोय. एकच धावा समाधान व्यक्त करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्येत थोडंसं फरक पडतो. धावा होतात ते 17. आता चेंडू शेष आहे ते 8 आणि जिंकण्यासाठी धावा हव्या त्या 22. 8 चेंडू आणि 22 धावा. एक मोठा फटका हवा या शेवटच्या दोन्ही चेंडूवरती.
प्रयत्न तर झालाय, चेंडूला खेळून काढाय मिड विकेटच्या ठिकाणी, वन बाउंड सीमारेषे पार आणि आलाय हा वसंत स्मृती चषक चौकार. थँक्यू. शेवटची 7 चेंडू आणि आता समीकरण बदलले गेले. आता 18 धावांची गरज. मॅच मध्ये पुनरागमन केलंय अमर गिरीज 11च्या या फलंदाजाने. अनिकेत आणि सागर ही जोडी मैदानाच्या आत. लोवर फुल टॉस सरळ गोलंदाजी हातामध्ये आणि इथे बघा राग व्यक्त केला जातोय कारण याच फलंदाजाने मागे चेंडू चौकार खेचला होता, त्याला बाद करण्यात यश आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आपण पाहतोय की तो थोडा राग व्यक्त केला जातो. 2 षटकात इथे खेळ संपला जातोय. 39 धावांचा पाठलाग करताना अमर गिरीज 11 संघ जाऊन पोहोचवतो 21 धावांवरती. शेवटच्या षटकामध्ये आता धावा गरज आहे ती 6 चेंडू आणि 18 धावा. थँक्यू. पुढे एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. वसंत सृष्टी चषक 2023 दिवस शेवटचा या स्पर्धेचा. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल कारण निर्णायक षटक आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. प्रज्वल की ओंकार. रावर 11 कुठला गोलंदाज यूज करतायत. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मागील सामना आपण पाहिला होता 6 चेंडू 3 धावांची गरज असताना त्या धावा डिपेंड केल्या गेल्या आहेत. इथे आपण पाहिलंय तर 6 चेंडू आणि 18 धावा. काय या धावा चेस केल्या जातील, डिपेंड करणं, चेस करणं हाच क्रिकेटमध्ये मजा आहे. ती मजा इथे पाहायला मिळेल का? गेल्या मॅचचा थरार इथे थरार तो निर्माण होईल का? प्रश्नचिन्ह आहे आमच्यासाठी. तसं उत्तर देणारं षटक हे असणार आहे. केतन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडचा बॅट्समॅन डावखुरा फलंदाज. 6 चेंडू आणि 18 धावा. प्रज्वलचा पहिला चेंडू. प्रेशर सगळ्यांवरती आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतोय. 6 चेंडू आणि 18 धावा. पहिलाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि 3 षटकांच्या मधोमध 1 रन घेतलीये आणि सहजरित्या इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. आता स्थिती, आता समीकरण, आजचा मॅच गणित काय म्हणतंय, स्कोरबोर्ड आम्हाला काय दर्शवतंय की आता 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावा. एक मोठा फटका मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो गिरीज. अमर गिरीज 11च्या टीमला 1 विकेट नाही. डॉट चेंडू निघाला होता. बॅट सह हलकस चुंबन आणि केतन मैदानाच्या बाहेर. चार चेंडू आणि 16 धावा. मॅच मध्ये इथे ट्विस्टवर ट्विस्ट निर्माण होते. जर या चेंडूवर एखादा चौकार, एखादा षटकार आला तर अमर गिरीज 11 संघ या मॅच मध्ये परतेल आणि जर एखादा डॉट चेंडू विकेट मिळाला तर रावर 11 संघ आपली जी पकड आहे या सामन्यावरची ती अजून घट्ट करेल, मजबूत करेल. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल. 4 चेंडू आणि 16 धावा. स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? यस, त्याचं उत्तर मिळालं. यस,
चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. आता पाहूया सिंगल आली आहे. आता फक्त 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी धावा हव्यात त्या एकूण 15 धावा. 3 चेंडू 15 धावा, 3 गेंदे 15 रन. कौन जीतेगा ये मुकाबला? एक तरफ अमर गिरीश्वर 11 की टीम है और एक तरफ रावर 11 टीम है. 3 गेंदे 15 रन, 3 चेंडू 15 धावा. ह्या चेंडूवर एक मोठा फटका आहे आणि प्रयत्न झालाय परंतु प्रयत्न खूप उंच गेलाय. त्याला दुरी कमी मिळाली आहे. इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, तो झेल सुटला गेलाय आणि ते 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा परिपूर्ण केल्या त्याचाच अर्थ आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आणि 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे त्याच्यामुळे 2 चेंडू आणि 13 धावा. एखादी चूक जर झाली, एखादा वाईट आला, नो आला, धावा आल्या तर मॅच मध्ये पुनरागमन. अमरगिरी 11 ऑन साइडला बिडावच्या डोक्यावरून आलाय हा लीड षटकार. थँक्यू डीजे. बघा अजूनही मॅच संपली नाही आहे. षटकार येतोय 1 चेंडू आणि 7 धावा. जर एखादी चूक झाली तर, जर आणि तर अळीतीचा खेळ हा क्रिकेट आहे. जर वाईट पडला तर संधी निर्माण होईल अमर गिरीश 11 संघाला. काही होऊ शकते या खेळामध्ये, सांगू शकत नाहीये. 1 चेंडू 7 धावा जरी आहेत. बघूया प्रज्वल त्याची लाईन चेंज करतोय. नाही त्याने व्यवस्थितपणे चेंडू टाकलाय आणि चेंडूला अडवण्यात यश आलेलं आहे. म्हणजे हा चेंडू अडवलाय, ही मॅच अडवली आहे, ही मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे रावर 11 या संघाने. तो दाखल होते पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन. पुढचा सामना होईल मंगलमूर्ती विरुद्ध सतपाळे. तर मंगलमूर्ती संघाचं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आपल्याला घाई करायची आहे. आम्हाला कमिटीला सहकार्य करा. चला हर्षल, आता पुढचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तुलाच मी तिथे पाठवतो व्यासपीठा दिशेने. आम्ही तुला अनाउन्समेंट करतोय की कोण आहे तो हिरो. थँक्यू डीजे. तुम्हाला नंतर सांगू देणार आहोत. तर चला लगेच आपण वळूया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे, जो आहे ज्याने मात्र प्रथम पहिल्या षटकामध्ये षटकाराची हॅट्रिक साध्य केली गेली आहे. त्याने मात्र 18 धावा जमवल्या गेल्या हर्ष आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे. या धावा टिपिंग केल्या आहेत. तो आहे या मॅचचा हिरो मिस्टर हर्ष. हर्ष याची निवड आपण करतोय या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी आणि त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यासाठी तिथे आपण पाहतोय मिस्टर हर्षल आहेत. त्यांच्या माध्यमातून तिथे मात्र त्याचं मनोगत व्यक्त केलं जाईल. हर्ष. तसेच संजयजी पाटील यांच्याकडून 3 षटकांसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. ते देखील हर्षला तिथे दिलं जाईल. तर या हर्ष जा लवकर.